नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, आज आपण दुसरं लेक्चर चालू करणार आहोत. याच्यामध्ये आपण बघणार आहोत त्रिकोणी संख्या. ठीक आहे, त्यांचा पाया कसा काढतात, त्रिकोणी संख्या कशी काढतात, त्याचबरोबर ज्या संख्या आहेत, ठीक आहे, नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्या, विषम संख्यांची बेरीज, ठीक आहे, समसंख्यांची बेरीज, ठीक आहे, असे आपण खूप सारे एक्झाम्पल, ठीक आहे. म्हणजे आजपासून आपण गणिताला स्टार्ट करतो. त्याच्यामध्ये आपण आजपासून एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे, पाचव्या लेक्चरमध्ये फक्त आपण संख्यांची ओळख केली. ठीक आहे, कोणकोणत्या प्रकारच्या संख्या असतात, कशा कशा संख्या असतात. ठीक आहे, तर सगळ्यात बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो, सगळ्यात पहिला त्रिकोणी संख्या. ठीक आहे, लास्ट लेक्चरच्या शेवटचा पॉईंट होता त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्येच्या जी संख्या आहे ना, याचा पायात नेहमी लहान संख्याच असते. दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज पूर्ण मोठी संख्या असते. तर त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला काय, n × n+1 डिवाइड बाय 2. ठीक आहे, करूया बघा. पहिला एक्झाम्पल आहे 30 ची पाया असणारी संख्या. ठीक आहे, 30 ही पाया असणारी संख्या, त्रिकोणी संख्येचा 30 ही पाया आहे, याची आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे. ठीक आहे, तर बघा, आपण मोस्टली हे करायचं आहे याच्यामध्ये बघा, 30 ही संख्या आहे. ठीक आहे, आपण फॉर्म्युला बघितलेला n × n+1 डिवाइड बाय 2. ठीक आहे, 30 × 30+1 डिवाइड बाय 2. ठीक आहे, एकच मिनटं द्या. ठीक आहे, तर बघा, 30 × 31 डिवाइड बाय 2. ठीक आहे, बेकी बे 15 × 30. ठीक आहे, तर 31 × 15. ठीक आहे, आता आपल्याला करायचं आहे 30 + 1 × 15. 15 × 15 15 30 15 × 45 450 + 15 × 15. ठीक आहे, हां, तर आता जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे, ही आपली त्रिकोणी संख्या निघाली मित्रांनो. ठीक आहे, 465. ठीक आहे, ही मित्रांनो त्रिकोणी संख्या आहे. 30 ही पाय आहे. 30च्या पुढची संख्या आपल्याला मित्रांनो 31 घ्यायची आहे. ठीक आहे, 31 घेतल्यावर डिवाइड बाय 2 करायचं आहे आणि आपली त्रिकोणी संख्या निघते मित्रांनो. ठीक आहे, आता सेकंड डिव्हिजन मित्रांनो, 43 पाया असणारी त्रिकोणी संख्येची त्रिकोणी संख्या काढा. ठीक आहे, आता बघा, आपल्याला 43 हा त्रिकोणी संख्या आहे. एकच मिनिट द्या. बघा, सेकंड एक्झाम्पल आहे 43 पाया असणाऱ्या त्रिकोणी संख्या काढा. ठीक आहे, हे पण बघूया मित्रांनो आपण. एकच मिनिट द्या. ठीक आहे, बघा, 43 43 इंटू 43 + 1 डिवाइड बाय 2. ठीक आहे, 43 × 44 डिवाइड बाय 2. ठीक आहे, बेकी बे 2 ठीक आहे, 43 × 22. ठीक आहे, हे आपलं मित्रांनो झालं. ठीक आहे, आता आपल्याला बघ, मोठी आपल्याला सोप्या स्टेप्समध्ये जायचं आहे. 40ला डिवाइड करा, 4 + 3. ठीक आहे, गुणिले 22. ठीक आहे, आता बघा, 22 × 4 किती आहे, 88, म्हणजे हेच झालं. ठीक आहे, आणि 22 × 3. ठीक आहे, 66. 88066. 6 8 8 आणि 7 14 8 आणि 1 9. ठीक आहे, तर मित्रांनो 946. ठीक आहे, हा मित्रांनो पाया झाला. ठीक आहे, आता आपण जे बघतो ना मित्रांनो, 946 या 43 या संख्येचा त्रिकोणी संख्या झाली. 43 ही पाया आहे. ठीक आहे, जी पण तुम्हाला सांगितलं पाया काढायला, 43 संख्या सांगितली, त्याच्या पुढची एक संख्या घ्यायची मित्रांनो. 50 51 100 101. ठीक आहे, हे पण बघूया आपण. ठीक आहे, 100व्या संख्येचे पाया बघूया. ठीक आहे, की तर सपोज 100. ठीक आहे, एकच मिनिट द्या. 100 इंटू 101 डिवाइड बाय 2. ठीक आहे, बेकी बे. ठीक आहे, इथं 50 × 101. ठीक आहे, 50 × 101. 100 + 1 × 50. ठीक आहे, हे किती आलं, 1 2 3 अधिक 50 1
50. तर मित्र याचं उत्तर आहे 5050. ठीक आहे. आता आपण सेकंड डेला जाऊया. एक्झाम्पल कुठलं आहे? 55 ही पाय या असणाऱ्या संख्येची त्रिकोणसंख्या, म्हणजे 55 पाय ह्याची आपल्याला त्रिकोणसंख्या काढायची आहे. ठीक आहे. काय नाही मित्रांनो, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, तुम्हाला पण जमेल. मित्रांनो 55 इंटू 56 डिवाइड बाय 2, बेकी बे 2×4 उरला एक 2×8=16. ठीक आहे. तर 55 गुणिले 28. ठीक आहे, ह्याला आपण सेपरेट करूया. 50 अधिक 5, ठीक आहे, गुणिले 28. ठीक आहे. 28 एके 28, 28 गुणिले 5 140. ठीक आहे, अधिक 0. ठीक आहे. आणि 28 गुणिले 5, ठीक आहे, 140. 1400 अधिक 140, ठीक आहे, 1540. ठीक आहे. तर मित्रांनो ही आपली गणित आहे. म्हणजे 55 जी पाया संख्या आहे त्याची त्रिकोण संख्या मित्रांनो येते 1540. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट स्टार्ट करतो मित्रांनो. ठीक आहे. आता सपोज आपल्याला त्रिकोणी संख्या दिली आहे. ठीक आहे. नाही बघा, आपल्याला अजून काढायचं आहे. ठीक आहे. 231. ठीक आहे. 231 ही त्रिकोणी संख्येची आपल्याला पाया 231 पाय आहे आपल्याला त्रिकोण संख्या काढायची आहे. ठीक आहे. हे पण करूया मित्रांनो. ठीक आहे. मोठे एक्झाम्पल घेऊया म्हणजे आपल्याला थोडं हे होईल. 231 गुणिले 232 डिवाइड बाय 2, बेकी बे 12. ठीक आहे. 232 भागिले 2, 116. 231 गुणिले 116. ठीक आहे. तर आता आपल्याला ह्याचा गुणाकार करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. करूया. काय हरकत नाही. 6 एके 6, साइन 3 18, 1 एके 1, इधर 8 आणि 1 9. ठीक आहे. 9, 6 एके 6, 6 7 एके 18, 1 एके 1. ठीक आहे. 18 अधिक 1 19. नंतर बघा थोडंसं करूया. 6 दुनी 12 अधिक 1 1 एके 1 आणि 3 एके 3, 3 6 1 7 आणि हे 1 म्हणजे इथे 7 आलं, परत 1 आला. ठीक आहे. बेकी बे 3 एके 3, 3 4 5 6. ठीक आहे. इथे 6 आलं आणि बेकी बे. ठीक आहे. तर बघा 26,796. ठीक आहे. तर मित्रांनो ही त्रिकोणी संख्या आहे 231 ही पाय असलेली. ठीक आहे. आता बघा आपण दुसरीकडे जाऊया. आता आपण काही हे बघूया. जी त्रिकोणी संख्या आपल्याला दिली असेल आपल्याला विचारलं की याचा पाया काढा. ठीक आहे. तर पाया कसा काढायचा? ठीक आहे. ह्याच्यावर मित्रांनो मी तुम्हाला ट्रिक शिकवणार आहे. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. पोलीस भरतीमध्ये वगैरे याचे प्रश्न मित्रांनो खूप येतात. ठीक आहे. तर करूया आपण मित्रांनो. तुम्ही निश्चिंत राहा. 231 घेऊया. 231 ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे. तर आपल्याला याचा पाया विचारलेला आहे. ठीक आहे. काय हरकत नाही मित्रांनो. बघा आपण पहिला काय करायचो, मोस्टली n/n+1 डिवाइड बाय 2. आपण दोन्ही भागायचो. ठीक आहे. ह्याचं आपल्याला इथं उरपाटे करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. ह्याचं आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. ठीक आहे. ते आपल्याला उरपाटे याच्याशी करायचे. 231 गुणिले 2 बेकी बे
3 2 6, बे 2 4. ठीक आहे. 462. ठीक आहे. 462 आलं. आता सगळ्यात पहिले आपल्याला थोडे वर्ग माहीत असले पाहिजे. ठीक आहे, की कुठल्या वर्गाच्या पाठीमागे संख्या येणार आहे. ठीक आहे. बघा 20चा वर्ग 400 आहे. ठीक आहे. 21चा वर्ग मित्रांनो घेऊया 01 बे 2 04. ठीक आहे. बे की बे बे की बे. ठीक आहे. बे 2 4 04. ठीक आहे. म्हणजे बघा 21चा वर्ग 441. ठीक आहे. 22चा वर्ग घेऊया मित्रांनो, किती येणार आहे 04 2चा वर्ग 04 बे 2 4 4 2 8 08. ठीक आहे. तर मित्रांनो 22चा वर्ग हा आहे 484. म्हणजे पुढे जातोय. मग आता आपल्याला ह्याच्या अलीकडचा अंक घ्यायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. अलीकडचा अंक कुठला मित्रांनो 441. ठीक आहे. हां, तर मित्रांनो 441. ठीक आहे, ही आपली झाली संख्या. ठीक आहे. तर 441चे वर्गमूळ करायचं मित्रांनो. 441चा वर्गमूळ 21. ठीक आहे. 421 बरोबर 41 बरोबर 21. ठीक आहे. तर 21 मित्रांनो ही संख्या जी आहे ना, ठीक आहे, ही मित्रांनो पाय आहे. ठीक आहे. 231चा पाय मित्रांनो 21 आहे. ठीक आहे. आपल्याला प्रूफ पण देतो की हे 221 कसं आलं बघा. 21 गुणिले 22 भागिले 2 बे की बे बे की बे बे की बे. ठीक आहे. 21 गुणिले 11 11 के 11 अच्छा 1 11 दुनी 22. ठीक आहे. 2 3 बघा झालं. जी पण संख्या तुम्हाला घ्यायची आहे, जर पाया काढायचा झाला सिम्पली 2 ने गुणा. जी संख्या येते त्या संख्याच्या पाठचं जे वर्ग आहे, जी पूर्ण वर्ग संख्या, ती आपल्याला मित्रांनो तो कॅप्चर करायची आहे. ठीक आहे. जसं आपण ती मित्रांनो संख्या कॅप्चर करू. ठीक आहे. ती संख्या जी असेल त्या संख्येचे जे वर्गमूळ असेल ते मित्रांनो आपल्या संख्येचं, ठीक आहे, पाय असणार आहे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आपण मित्रांनो घेऊया 153 ही त्रिकोणीय संख्या आहे. ठीक आहे. ज्याचा पाया किती असणार आहे. ठीक आहे. हे सांगतो मी तुम्हाला मित्रांनो, हे पण सोपं आहे. ठीक आहे. हे तर आपण तुम्हाला स्टेप्स करून देऊया. 153 गुणिले 2 3 2 6 5 10 0 4 1 बे की बे आणि 3. ठीक आहे. 306. तर 306च्या जवळ कोणती संख्या आहे. 15चा वर्ग 225. ठीक आहे. 16चा वर्ग बघा मित्रांनो किती आहे 256. 17चा वर्ग मित्रांनो घ्या 289. 18चा मित्रांनो वर्ग आहे 324. ठीक आहे. 18चा वर्ग 324. बघा ह्याच्या अलीकडची संख्या घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे मागील संख्या, मागील पूर्ण वर्ग संख्या. ठीक आहे. 17चा वर्ग आहे 289. ठीक आहे. ह्याच्या बरोबर ह्याची वर्गमूळ संख्या काय 17. ठीक आहे. 17 मित्रांनो पाया झाला. ठीक आहे. हे आपण कसं सांगतो हे पण आपण प्रूव्ह करूया. 17 गुणिले 18 डिवाइड बाय 2 92 18. ठीक आहे. 17 गुणिले 9. ठीक आहे. 153. बघ झालं. तर अशा प्रकारे आपण जर पाया दिला तर पायापासून संख्या कशी काढायची आहे त्रिकोणी संख्या आपण शिकलो. जर आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली आहे तर त्रिकोणी संख्येपासून आपल्याला, ठीक आहे, त्रिकोणी संख्येपासून आपल्याला पाया कसा काढायचा हे आपण मित्रांनो शिकलेलो आहोत. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्या नेक्स्ट पॉईंटला येऊया मित्रांनो. सपोज तुम्हाला एक्झाम्पल देतो. हां बघा आपण पहिल्या शिकलो होतो पहिल्या लेक्चरमध्ये नैसर्गिक संख्या. ठीक आहे. नैसर्गिक संख्या शिकलो होतो कशा असतात 1 2 3 4 5 6. ठीक आहे. अनंत. ठीक आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज सपोज आपल्याला सांगितलं की 1 ते 12. ठीक आहे. 12 म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. ठीक आहे. तर आपण कसं करणार नॉर्मली खूप सांगितलं तर आपण 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 + 11 + 12. ठीक आहे. आपण अशा संख्या करू. ठीक आहे. तर हे बघा हे खूप मोठं आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याकडे मित्रांनो एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. जर आपण असं केलं बघा हे 3 6
ठीक आहे, प्लस हे 6, हे 12, ठीक आहे, 4 आणि 5 9 आणि प्लस हे 9, हे झालं मित्रांनो 18, 7 आणि 8 बघा हे 15, 10 11 12, ठीक आहे, 3 33, ठीक आहे. तर बघा जर आपण नॉर्मल याची बेरीज बघितली मित्रांनो, ठीक आहे, तर किती येते 8 9 10 10 5 15 16 17 18 शिल्लक 3 4 5 6 7, ठीक आहे. बघा तर ही आपल्याला मोठी लॉंग मेथड झाली, ठीक आहे. आपण नॉर्मल काढू 10 12 पण काढू. सपोज आपल्याला सांगितलं की 1 ते 50 हे तो म्हणजे नैसर्गिक संख्येची बेस काढा, तर मित्रांनो आपल्याला खूप टाईम लागेल, ठीक आहे. पण याच्यासाठी आपल्याकडे माझ्याकडे एक फॉर्म्युला आलेला आहे. तो फॉर्म्युला आहे मित्रांनो n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2, ठीक आहे. आता फॉर्म्युला कसा आलेला आहे ह्याचं पण तुम्हाला मी मित्रांनो हे देतो, ठीक आहे. फॉर्म्युला आहे n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2, ठीक आहे. हा मित्रांनो फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तो फॉर्म्युला कसा यूज करायचा हे पण मित्रांनो तुम्हाला सांगतो. सपोज आपण आता पहिलेच एक्झाम्पल घेऊया 12, ठीक आहे. 12 इंटू 12 प्लस 1 डिवाइड बाय 2, ठीक आहे. 12 गुणिले 13 डिवाइड बाय 2, बे बेसक 12, 13 के 13 13 26 13 19 13 54 13 5 65 13 78. बघा अगदी काही सेकंदामध्ये मित्रांनो आपण उत्तर काढलेलं आहे, ठीक आहे. जर आपण हेच पाठ्यपुस्तकाचं घेतलं, ठीक आहे. बघा आपण सगळ्यांची बेरीज केली होती, आपल्याला जवळपास 1 ते 2 मिनिट लागली होती मित्रांनो काढायला. पण या फॉर्म्युल्यामध्ये मित्रांनो आपण अगदी सहज देते, ठीक आहे, अगदी सहज, ठीक आहे. सेकंदामध्ये आपण केलं तर हा तुम्हाला फॉर्म्युला मित्रांनो पाठवावा लागेल n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2, ठीक आहे. हा फॉर्म्युला मित्रांनो नैसर्गिक संख्येसाठी, ज्या पण आपल्या नैसर्गिक संख्या मित्रांनो आहेत, ठीक आहे. त्यासाठी मित्रांनो आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत, ठीक आहे. तर सेकंडली आपण काय बघूया, आता आपण नैसर्गिक संख्या बघितलं. सपोज आपल्याला सांगितलं की विषम संख्या घ्या 1 ते क्रमवार, ठीक आहे, क्रमवार 12 पर्यंत नैसर्गिक संख्या विषम संख्यांची बेरीज, ठीक आहे. तर हे आपण कसं करायचं हे सांगतो मी तुम्हाला मित्रांनो. क्रमवार विषम संख्यांची बेरीज, ठीक आहे. 12 पर्यंत घेऊया. विषम म्हणजे काय 1 अधिक 3 अधिक 5, ठीक आहे, अधिक 7 अधिक 9 अधिक 11, ठीक आहे. बघा याच्यामध्ये किती आहेत 3 आणि 7 10, 9 आणि 1 10, 11 आणि 5 15, ठीक आहे. 5 1 2 3, ठीक आहे. मित्रांनो जवळपास 35 ह्याची बेरीज येते, ठीक आहे. आपल्याला एक्झाम्पल दिलं, आपल्याला सपोज मोठी संख्या याच्यामध्ये दिली, ठीक आहे. तर मित्रांनो आपण ते काउंट करू शकत नाही, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय करूया मित्रांनो आपण सिम्पली, ठीक आहे, हे पण आपण एकदम सिंपल पद्धतीने मित्रांनो काढूया, ठीक आहे. एकच मिनिट द्या. हां, ठीक आहे. तर मित्रांनो आपण आता ह्याचं पण एकदम सोप्या पद्धतीने उत्तर काढूया. याचा फॉर्म्युला आहे n चा स्क्वेअर, ठीक आहे, म्हणजे किती विषम संख्या आहेत, ठीक आहे, त्याचा स्क्वेअर करूया आपण. तुम्ही लाईनवर राहा. 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 11, ठीक आहे. 11 आणि 5 16 आहे, म्हणजे 36 आहे, ठीक आहे. तर 1 ते 11 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत हे आपण पहिला काउंट करूया. 1 ते 12 पर्यंत, ठीक आहे. 1 ते 12, ठीक आहे. 12 पर्यंत बघा मित्रांनो 12 अधिक 1 वजा 1, ठीक आहे. 13 वजा 1 म्हणजे बघा मित्रांनो 12 ह्या ठिबक संख्या आहेत, 12 भागिले 2, ठीक आहे. 6 म्हणजे जे 6 विषम संख्या आहेत, म्हणजे 6 समसंख्या आहेत, ठीक आहे. तर 6 समसंख्या दिलेल्या आहेत, ठीक आहे. तर यांचा स्क्वेअर 6चा स्क्वेअर बघा 36 झालं मित्रांनो. क्रमावर विचारलं आपल्याला मित्रांनो. तर सपोज आपल्याला विचारलं, ठीक आहे, याच्यामध्ये मित्रांनो सपोज आपल्याला विचारलं की 1 ते 40, ठीक आहे, 1 ते 40 इथपर्यंत आपल्याला नैसर्गिक आपल्याला विषम संख्यांची बेरीज विचारली. क्रमवार 1 ते 40, ठीक आहे, 1 ते 40 हे पण मित्रांनो आपण करू शकतो. सांगतो मी तुम्हाला हे कसं करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा करूया ह्याच्यामध्ये किती संख्या आहेत, नैसर्गिक संख्या समसंख्या आपण काढून घेऊया, ठीक आहे. मग आता
नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला काय कसे काढतात? 40 वजा 1 म्हणजे बघा लास्ट संख्या वजा फर्स्ट संख्या अधिक 1 करायचं आहे. 40 वजा 1 अधिक 1 39 अधिक 1 बरोबर 40. 40 ह्याच्यामध्ये मित्रांनो नैसर्गिक संख्या झाल्या. ठीक आहे. आता बघा 40 मध्ये आपल्याला मित्रांनो करायचं आहे 40 डिवाइड बाय 2. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो 20. ठीक आहे, तर 20 ह्याच्यामध्ये समसंख्या आहेत आणि 20 ह्या विषम संख्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं होतं 1 ते 40. ठीक आहे, विषम संख्या संख्या यांचे स्क्वेअर 20चा स्क्वेअर 400. ठीक आहे, म्हणजे 1 ते 40 पर्यंत ज्या विषम संख्या आहेत, ठीक आहे, त्यांची मित्रांनो बेरीज आहे क्रमगत. ठीक आहे, 400. ठीक आहे, हे पण मित्रांनो मी तुम्हाला आता प्रूव्ह करून दिलं. ठीक आहे, आता आपला तिसरा फॉर्म्युला मित्रांनो आहे क्रमगत समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, ज्या आपण क्रमसंख्या एकूण समसंख्या असतात क्रमगत, म्हणजे सपोज 2 4 6 8. ठीक आहे, असं आपल्याला ते विचारलं तर ह्याच्यावर मित्रांनो आपण एक काम करूया. सगळ्यात पहिले आपण साध्या पद्धतीने काढून बघूया. ठीक आहे, क्रमगत समसंख्यांची बेरीज 1 ते 10 विचारलं. ठीक आहे, 1 ते 10 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज समसंख्या बेरीज. ठीक आहे, बघा 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10. ठीक आहे, 1 2 3 4 5. ठीक आहे, 8 9 10 10 10. ठीक आहे, 30 आलं मित्रांनो. ठीक आहे, आता आपण करूया हे आपण प्रूव्ह करूया आपल्या फॉर्म्युलाद्वारे. ठीक आहे, फॉर्म्युला काय n इंटू n प्लस 1. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, जे 10 इंटू 10 अधिक 1. ठीक आहे, हा मित्रांनो फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर आपण हे पण ट्राय करूया मित्रांनो. एकच मिनिट द्या. सॉरी 10 नाही घ्यायचं आहे. बघा 1 ते 10 पर्यंत किती समसंख्या आहेत? 5. ठीक आहे, 5 इंटू 6 डिवाइड. ठीक आहे, 5 इंटू 6. ठीक आहे, 5 अधिक 5 गुणिले 5 अधिक 1 म्हणजे काय? 5 गुणिले 6 6 5 30. बघा प्रूफ झालं. ठीक आहे, आपण जर छोटी संख्या असेल चालेल 10 20 पर्यंत, पण आपल्याला मोठ्या संख्या दिल्या. ठीक आहे, जसं की बघा आपल्याला सांगितलं की 1 ते 80. ठीक आहे, समसंख्याची बेरीज करा. आपण अशी तर बघू शकत नाही मित्रांनो, आपण खूप वेळ जाईल परीक्षेमध्ये. आपल्याला सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे, पहिला आपण काय करूया 1 ते 80 मध्ये किती नैसर्गिक संख्या समसंख्या विषय काढून घेऊया. ठीक आहे, तर फॉर्म्युला काय फर्स्ट संख्या लास्ट वजा फर्स्ट अधिक 1. हा फॉर्म्युला शिकून घ्या. लास्ट वजा फर्स्ट संख्या अधिक 1. ठीक आहे, हा फॉर्म्युला मित्रांनो एक्सरसाइज काढायचा. म्हणजे काय 80 वजा 1 अधिक 1 79 अधिक 1 बरोबर 80. 80 नैसर्गिक संख्या आहेत, 80 भागिले 2. ठीक आहे, 40. 40 समसंख्या 40 विषम संख्या. ठीक आहे, आता आपल्याला समसंख्येचे बेरीज करायचे. 40 समसंख्या आहेत, फॉर्म्युला काय 40. ठीक आहे, इंटू 40 अधिक 1. ठीक आहे, फॉर्म्युला काय n इंटू n प्लस n इंटू n प्लस 1. ठीक आहे, 40 गुणिले 41. ठीक आहे, 40 गुणिले 41. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे आपण काउंट करूया. चाळीस गुणिले 41. ठीक आहे, 40 वर्ग आहे 1600 आणि हे 40 ॲड करा. ठीक आहे, म्हणजे बघा मित्रांनो 1640. ठीक आहे, 1640 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं मित्रांनो. ठीक आहे, आता आपण बघा त्याच्यानंतर आपण मित्रांनो स्टार्ट करत आहोत नवीन फॉर्म्युला बघूया. ठीक आहे, आता आपण क्रमगत संख्यांची बेरीज बघितली समसंख्येची. आता काय म्हटलं कोणत्याही संख्यामधील. ठीक आहे, कोणत्याही संख्यामधील नैसर्गिक संख्या समसंख्या किंवा विषम संख्या. आता आपल्याला याची मित्रांनो बेरीज काढायची आहे. ठीक आहे, आता पण मित्रांनो आपण काय बघितलं की क्रमगत बघितलं. ठीक आहे,
पण आता मित्रांनो आपल्याला क्रमगत नाही बघायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला थोडं वेगळं एक्झाम्पल घ्यायचं आहे. म्हणजे काय, सपोज 12 ते 39. ठीक आहे. हे एक्झाम्पल घेऊ मित्रांनो, 12 ते 39. ठीक आहे. आता मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिला ह्याच्यामध्ये किती संख्या आहेत नैसर्गिक संख्या हे काढून घेऊया. ठीक आहे. त्यांची बेरीज करूया आणि ह्याच्यामध्ये आपण नैसर्गिक संख्या, ठीक आहे, नैसर्गिक संख्या, विषम संख्या आणि समसंख्या, ठीक आहे, हे सगळ्यांचे आपण बेस काढायला मी तुम्हाला मित्रांनो शिकवतो याच्यामध्ये. ठीक आहे. सगळ्यात पहिला करूया ह्याच्यात नैसर्गिक संख्या काढून घेऊया. 39 फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं मित्रांनो, फर्स्ट मायनस लास्ट मायनस फर्स्ट अधिक 1. ठीक आहे. 39, ठीक आहे, वजा 12 अधिक 1. ठीक आहे. 39 वजा 12. ठीक आहे. आपण अगदी सोबत बदल करूया मित्रांनो. ठीक आहे. साईडला करूया, सगळ्यांना करूया असं करूया. 39 वजा 12, ठीक आहे, 7 2 27. ठीक आहे. 27 अधिक 1 बरोबर 28. बघा मित्रांनो, 28 ह्या टोटल नैसर्गिक संख्या आहेत. ठीक आहे. 28 ह्या टोटल मित्रांनो नैसर्गिक संख्या आहेत. ठीक आहे. नैसर्गिक संख्या. ठीक आहे. तर ह्याच्यामधून किती समसंख्या आपण काढून घेऊया मित्रांनो. ठीक आहे. 28 भागिले 2 बेकी बे बेचोक 8. ठीक आहे. 14 समसंख्या, तर मित्रांनो 14 विषम संख्या. ठीक आहे. बघा 14. ठीक आहे. हे मित्रांनो समसंख्या विषम संख्या. ठीक आहे. आता आपण मित्रांनो ह्यांची बेरीज करूया. ठीक आहे. आपण काय विचारलं ह्याच्यामध्ये, काय 28 नैसर्गिक, ठीक आहे, 14 सम आणि 14 विषम. ठीक आहे. ठीक. आता अगदी सोप्या पद्धतीने करूया. बघा फॉर्म्युला काय होता, फर्स्ट संख्या प्लस लास्ट डिवाइड बाय 2 इंटू किती संख्या आहेत टोटल. ठीक आहे. टोटल संख्या. ठीक आहे. टोटल नंबर्स हे आपल्याला काउंट करायचं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये किती टोटल नंबर्स आपण काउंट करूया. नैसर्गिक संख्या किती आहेत, 28. ठीक आहे. आपण काय घेतलेलं आपण ह्याच्यामध्ये एक्झाम्पल कितीपासून, 12 ते 39 घेतलेलं. एकच मिनिट द्या. 12 ते 39. ठीक आहे. मग पहिली संख्या बघा मित्रांनो, 12 अधिक 39. ठीक आहे. डिवाइड बाय 2 इंटू 28 संख्या बघा टोटल. ठीक आहे. 12 अधिक 39 51 डिवाइड बाय 2 गुणिले 28. ठीक आहे. हे पण करूया. 51 डिवाइड बाय 2 गुणिले 28. ठीक आहे. बेकी बे बेचोक 8. ठीक आहे. 51 गुणिले 14. ठीक आहे. 51 गुणिले 14 50 अधिक 1 गुणिले 14 28 अधिक 42 54 14 पंचे 70 14 1 14 714. यांच्या संख्येच्या मित्रांनो बेरीज झाली 714. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 14 सम 14 विषम होत्या. ठीक आहे. 12 ते 39. बघा पहिली समसंख्या कोणती आहे, आता समसंख्या घेऊया. पहिली समसंख्या कोणती आहे, 12. 39 समसंख्या नाही आहे, तर सगळ्यात शेवटची समसंख्या मित्रांनो आहे 38. ठीक आहे. डिवाइड बाय 2 14 ह्या समसंख्या आहेत. ठीक आहे. बघा समसंख्या 12 38. ठीक आहे. आपण करूया याचं. ठीक आहे. 8 9 10 1 3 50. 50 गुणिले 2 गुणिले 14. ठीक आहे. 25 गुणिले 14. ठीक आहे. 25 गुणिले 14. बघा 25 गुणिले 10 अधिक 4 250. 25 100 350. ठीक आहे. मित्रांनो 350 आलेलं आहे. समसंख्यांची बेरीज 350. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये करूया मित्रांनो आपण विषम संख्या. पहिली विषम संख्या मित्रांनो 13 आहे.
13 प्लस 39 डिवाइड बाय 2 गुणिले 14 विषम संख्या मित्रांनो याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. 13 अधिक 39 13 अधिक 39 9 10 11 12 52 भागिले 2 गुणिले 14. ठीक आहे. 2 दुनी 4 2 सत्ता 12 26 गुणिले 14 मित्रांनो. ठीक आहे. 26 गुणिले 14. ठीक आहे. तर हे कसं करायचं आपण 26 गुणिले 10 अधिक 4. ठीक आहे. बघा मला म्हणतो 26 10 260 26 चौक 26 गुणिले 4 आय थिंक 104 आहे मित्रांनो. ठीक आहे. ते पण करूया आपण. याची बेरीज असणार आहे मित्रांनो 4 6 364. ठीक आहे. बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण ना आपल्याला पहिला संख्या काढायची आहे की त्या संख्यांच्या याच्यामध्ये किती समसंख्या आहेत, विषम संख्या. ठीक आहे. हे आपल्याला मित्रांनो पहिला काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, समसंख्या विषम संख्या किंवा नैसर्गिक संख्या काढण्याचा. तर आपल्याला एक्झाम्पल दिलं 12 ते 39. ठीक आहे. लास्ट संख्या प्लस लास्ट मायनस फर्स्ट प्लस 1 हे जो आपण नैसर्गिक संख्या मिळणार. ठीक आहे. ही संख्या मिळते त्याला दोन्ही डिवाइड करा. ठीक आहे. आपल्याला विषम संख्या मिळणार, समसंख्या मिळणार. ठीक आहे. ह्याच्यातून मित्रांनो आपण ना ठीक आहे आपण आता जे बघितलं आपण सगळ्या संख्या दिली होतात. आपण एक नवीन फॉर्माचा हे करतो मित्रांनो. एकच मिनिट द्या. हा पहिल्या क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. ठीक आहे. आता आपण काय बघितलं, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज क्रमगत. ठीक आहे. आता आपण मित्रांनो बघतोय ठीक आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. ठीक आहे. तर ह्याचा पण आता आपण मित्रांनो फॉर्म्युला बघूया. ठीक आहे. हां ठीक आहे. एकच मिनिट द्या. ओके हे घालूया. वर्गांची बेरीज म्हणजे 1चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर असं करत आपल्याला सपोज 8चा स्क्वेअर दिला. ठीक आहे. तर आपण कसं करणार 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4 3चा स्क्वेअर 9 4चा स्क्वेअर 16 5चा स्क्वेअर 25 6चा स्क्वेअर 36 7चा स्क्वेअर 49 आणि 8चा स्क्वेअर 64. तेव्हा ही खूप लॉंग मेथड झाली मित्रांनो. ज्याच्या आपल्याला फॉर्म्युला मित्रांनो n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिवाइड बाय 6. ठीक आहे. बघा फॉर्म्युला काय n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2n प्लस 1 डिवाइड बाय 6. ठीक आहे. आता बघा 8. ठीक आहे. 8 हो ना 8 इंटू 8 अधिक 1. ठीक आहे. इंटू 2 गुणिले 8 अधिक 1. ठीक आहे. डिवाइड बाय 6. सगळ्यात पहिला काय करूया आपण जे आता वरती एक्झाम्पल घेतले ना हे पहिलं हे सॉल्व करूया. ठीक आहे. हां 64 49 36 25 16 9 4 1 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. 9 आणि 1 10 आणि 4 14. ठीक आहे. इथं कसं येणार आहे 64 49 36 25 अधिक 16 9 6 4 10 5 6 11 9 10 4 1 2 3 0 4 अजून 3 6 4 10 3 13 14 15 16 17 18 19. ठीक आहे. 190 अधिक 14 4 204. ठीक आहे. यांच्या मित्रांनो वर्गाची बेरीज आहे 204. आता आपण फॉर्म्युलानुसार काढूया मित्रांनो. ठीक आहे. 8 गुणिले 9. ठीक आहे. 16 अधिक 1 डिवाइड बाय 6. 8 9 72 गुणिले 17 डिवाइड बाय 6. 6 के 6 7 9 12 6 3 18 6 3 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 41 12 72. ठीक आहे.
आता बघा मी तुम्हाला हे प्रूव्ह करतो की हा फॉर्म्युला कसा हे झाला. 12 ठीक आहे 10 अधिक 7 गुणिले 12 120 5 आणि 12 साठी 84 4 ठीक आहे बघा 204 बघा आपण काढूया 204 ठीक आहे. तर मित्रांनो आपण इथं मग प्रूव्ह झालेलं आहे की ह्या फॉर्म्युलानुसार आपण वर्ग घेऊ शकतो ठीक आहे. जी वर्गांची बेरीज आहे ठीक आहे मित्रांनो ह्या फॉर्म्युला जो आहे ठीक आहे ह्याच्या थ्रू आपण अगदी सहज पद्धतीने हे काढू शकतो मित्रांनो ठीक आहे. आता आपण दुसरे आहोत. सपोज आपण पोलीस भरतीला हे नॉर्मली मित्रांनो इझी गणित येतात मित्रांनो की एका ह्याच्यामध्ये हस्तांदोलन किंवा सामने ठीक आहे किती झाली काढा ठीक आहे. हे काहीतरी उदाहरण आहे. एका व्यासपीठावर मित्रांनो 20 व्यक्ती बसलेले आहेत ठीक आहे. प्रत्येकाशी किती हात मिळवायचे आहेत हस्तांदोलन करायचं आहे ठीक आहे. तर एकूण किती वेळा त्यांनी एक हात मिळवला असेल ठीक आहे. तर ह्याचा आपण मित्रांनो काढूया ठीक आहे. ह्याचा मित्रांनो एक फॉर्म्युला सिम्पल सोपा आहे n इंटू n मायनस 1 डिवाइड बाय 2 ठीक आहे. 20 इंटू 20 मायनस 19 डिवाइड बाय 2 ठीक आहे. 20 गुणिले 19 डिवाइड बाय 2 ठीक आहे 10 190 ठीक आहे. 190 वेळा प्रत्येकाशी हात मिळवला असं मित्रांनो ठीक आहे. असं मित्रांचं हे झालं ठीक आहे. आता अजून एक मित्रांनो मेन पॉईंट आहे क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या घरांची बेरीज ठीक आहे. घरांची बेरीज आपण मित्रांनो शिकतोय ठीक आहे. तर हे आपण मित्रांनो बघून घेऊया क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या घरांची बेरीज ठीक आहे. बघा आता ह्याचा फॉर्म्युला मित्रांनो काय n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2 आणि ह्या सगळ्यांचा स्क्वेअर ठीक आहे. सपोज आपण एक्झाम्पल घेऊया 1 चा घन 2 चा घन 3 चा घन असं आपल्याला विचारलं 5 चा घन विचारलं ठीक आहे. तर आपण नॉर्मल कसं करणार सिम्पल पद्धतीने 1 चा घन 1 2 चा घन 8 3 चा घन 27 4 चा घन 64 5 चा घन 125 ठीक आहे. आता आपण जर ह्यांची बेरीज केली 125 64 27 7 4 11 4 1 6 7 8 9 91 आणि 8 आणि 1 9 ठीक आहे. 125 9 10 5 15 चले 9 10 2 12 चले ठीक आहे 225 बघा यांची बेरीज 225 आपण आता हा फॉर्म्युला झाला मित्रांनो की हा फॉर्म्युला कसं आहे आपण कसं करू शकतो 5 इंटू 5 प्लस 1 डिवाइड बाय 2 त्याचा स्क्वेअर ठीक आहे. 5 गुणिले 6 डिवाइड बाय 2 त्याचा स्क्वेअर 5 सक 30 त्याचा स्क्वेअर 15चा स्क्वेअर 225 बघा 15ला ठीक आहे. म्हणजे आपण कसं केलं सिम्पल बघा 5 गुणिले 6 डिवाइड बाय 2 याचा स्क्वेअर 5 सक 30 ठीक आहे. बेकी बे 15 दोन्ही 30 15चा स्क्वेअर ठीक आहे 225 बघा आलं. आता जे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे ठीक आहे ह्याच्या आधारावर मित्रांनो आपण इथं काहीतरी गणित घेऊया ठीक आहे. एक्झाम्पल घेऊया जेणेकरून तुमचा हा पॉईंट जो आहे ना एकदम क्लिअर होईल ठीक आहे. पोलीस भरतीला ठीक आहे ह्याच्यावर मित्रांनो 100% गणित येतात 100% ठीक आहे. तर आपण हे बेसिकपासून मिळतो ॲडव्हान्सपर्यंत घेतो आहे ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला हे सगळे एक्सप्लेन करून दाखवले मित्रांनो ठीक आहे. तर आपण काय करूया आपण काही एक्झाम्पल घेऊया मित्रांनो आता ह्याच्या रिगार्डिंग ठीक आहे. हां पहिले एक्झाम्पल आहे मित्रांनो नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे 1 ते 18 ठीक आहे. ह्याची आपल्याला मित्रांनो बेरीज घ्यायची आहे ठीक आहे. हां तर हे पण आपण मित्रांनो स्टार्ट करूया. फॉर्म्युला काय n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2 18 गुणिले 19 डिवाइड बाय 2 बेकी बे 92 18 9 गुणिले 19 ठीक आहे 171 ठीक आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे 171 बघा ठीक आहे. सेकंड आपलं काय 1 ते 95 ठीक आहे. ह्याच्यापर्यंतच्या वर्ग आपल्याला नैसर्गिक संख्येची बेरीज विचारली आहे ठीक आहे.
हे पण करूया आपण मित्रांनो, अगदी इझी पद्धत आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो फॉर्म्युला, तुम्ही पण तुमच्याकडे मेथड करा. ठीक आहे, n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2. ठीक आहे, 95 इंटू 95 अधिक 1 डिवाइड बाय 2. ठीक आहे, बघा 95 गुणिले 96 डिवाइड बाय 2. 2 चौक 8, उरला 1, 2 8 16. ठीक आहे, 95 गुणिले 48. ठीक आहे, 95 गुणिले 48. ठीक आहे, हे आपण करूया मित्रांनो. ठीक आहे, 8 45 0 4 9 8 72 5 चौक 20 4 5 6 7 8 9. ठीक आहे, 6 9 9 चौक 36 9 6 15 4 1 3 1 4. ठीक आहे, 4560. ठीक आहे, हे मित्रांचं उत्तर आहे 4560. ठीक आहे, हे आजचं मित्रांनो उत्तर आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉईंटला येऊ मित्रांनो. नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल 95 झालं, आय थिंक मी रिपीट घेतली, सॉरी. ठीक आहे, हे आपण बघा सोडवलं. आता ते काय विचारले, पहिल्या 25 विषम संख्यांची बेरीज आपल्याला विचारले. ठीक आहे, पहिल्या 25 विषम संख्यांची बेरीज. ठीक आहे, हे बघा आपण मित्रांनो करूया. ठीक आहे, पहिल्या 25 विषम संख्यांची बेरीज. बघा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला यांचा स्क्वेअर. ठीक आहे, 25चा स्क्वेअर मित्रांनो काय 625. झालं मित्रांनो, सुटलं काय. ठीक आहे, नेक्स्ट बघा, पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज मित्रांनो विचारलेली आहे. ठीक आहे, पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, हे पण मित्रांनो आपण करूया. n इंटू n प्लस 1 डिवाइड. ठीक आहे, हा तर फॉर्म्युला आहे. 25 केलं ना, 25 गुणिले 26. ठीक आहे, 25 गुणिले 26. ठीक आहे, 25 26 6 35 6 2 12 5 10 3 4 5 2 सॉरी 2. ठीक आहे, 3 2 6 650. ठीक आहे, हे मित्रांनो याचं उत्तर आले. ठीक आहे, हे झालं. आता बघा 21 ते 55 या संख्यांमधील नैसर्गिक संख्येचे बेरीज आपल्याला मित्रांनो विचारलेले आहे. ते आपण सॉल्व करूया. 21 ते 55 याच्यामधील नैसर्गिक संख्यांची बेरीज. ठीक आहे, या इकडे 21 ते 55. ठीक आहे, 55 वजा 21 अधिक 1. ठीक आहे, 55 वजा 21 काय मित्रांनो 5 4 3 34 अधिक 1 35. ठीक आहे, 35 नैसर्गिक संख्या आहेत. ठीक आहे, तर बघा फॉर्म्युला काय, फर्स्ट संख्या अधिक लास्ट संख्या डिवाइड बाय 2 गुणिले टोटल संख्या किती आहे 35. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. मग आहे ना 5 6 एक मिनिट द्या, 5 आणि 1 6 5 6 7 7 भागिले 2 गुणिले 35. ठीक आहे, 2 की 2 2च्या 2 ते 6 2 8 16 गुणिले 35. ठीक आहे, 38 गुणिले 35. ठीक आहे, हे पण करूया मित्रांनो आपण 38 गुणिले 35. एक मिनिट द्या, थोडं हे करूया. सॉरी, हां 38 गुणिले 35. 5 48 4 4 5 ते 15 8 6 8 24 4 4 4 4 8 8 आणि 5 13. अच्छा 3 2 3 4. ठीक आहे, 3 4 3 3 9. ठीक आहे, 9 4 13. ठीक आहे, 1330. ठीक आहे, ही नैसर्गिक संख्याचे मित्रांनो आहे. ह्याच्यानंतर मित्रांनो एक्झाम्पल काय माहिती आहे का, 21 ते 55. ठीक आहे, ह्याच्यामधील समसंख्यांचे बेरीज विचारले मित्रांनो. ठीक आहे,
टोटल संख्या मित्रांनो याच्यामध्ये आपण किती बघितले आता, याच्यामध्ये मित्रांनो टोटल संख्या आहेत एक मिनिट, 35 नैसर्गिक संख्या आहेत, बरोबर आहे. तर बघा आपण दोन एक्झाम्पल सोडूया. इथं एक काम करूया, एकच मिनिट द्या. सॉरी, हां काय करूया, इकडं सम संख्यांची बेरीज आणि इकडे विषम संख्येची बेरीज करूया. ठीक आहे, इकडं विषम सॉरी विषम. ठीक आहे, काय करूया, सगळ्यात पहिला 35 संख्या टोटल 35 भागिले 2. ठीक आहे, 2 दुनी 4, उरला 1, 2 7 14, बरोबर आहे. ठीक आहे, 27 27 दुनी 34. ठीक आहे, 27 गुणिले 2. ठीक आहे, 27, ठीक आहे, अधिक 1 आणि इकडं 27. तर बघा 28 याच्यामध्ये विषम संख्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, 27 समसंख्या आहेत. बघा याच्यामध्ये काय ह्याचा पूर्ण गुणाकार जात नाही, गुणाकार 27 येतं, 27चे 2 संख्या येतात. ठीक आहे, जो बाकी एक उरतो ती विषम संख्या आहे. ती बघा इथं 2च्या विषम संख्या आहेत, 21 55 दोन्ही विषम संख्या आहेत, त्यामुळे एक संख्या ते वाढते मित्रांनो. ठीक आहे, तर समसंख्येचे मित्रांनो आपण फॉर्म्युला यूज करूया. ठीक आहे, समसंख्येचा फॉर्म्युला काय आहे, फर्स्ट प्लस लास्ट 21 प्लस 55 डिवाइड बाय 2 गुणिले 27. तिकडे काय असं आपल्याला करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला विचारलेलं आहे समसंख्यांचे बेरीज विचारलेले आहे. ठीक आहे, मग आपण मित्रांनो इथे काय घेणार माहिती आहे का, 22. ठीक आहे, 22 अधिक 54 डिवाइड बाय 2 गुणिले 27. ठीक आहे, 4 5 6 5 6 76 भागिले 2 गुणिले 27. ठीक आहे, तर 76 भागिले 2 किती आहे, 38. 38 गुणिले 27 आणि इकडे किती आहे, इकडे सेम घ्या, 21 फर्स्ट प्लस लास्ट किती आहे 55. ठीक आहे, डिवाइड बाय 2 गुणिले 28. ठीक आहे, 55 अधिक 21. ठीक आहे, तर 76 आहे. ठीक आहे, 55 अधिक 21 76 गुणिले 2 28. ठीक आहे, ह्याचे किती आहे 38 गुणिले 28. ठीक आहे, हे पाहता इथं करूया, 38 27 38 गुणिले 27, एक 8 7 56, 5 7 7 21, 8 2 16, 6 5 11 12 2 4 1 2 3 2 3 4 2 3 4 3 2 4 आहे, 4 3 2 6 4 अधिक 6 10. ठीक आहे, समसंख्येची बेरीज एवढी आहे. आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज बघूया, 28 गुणिले 8 8 8 34 46 6 8 16 8 24 8 2 16 6 4 10 16 7 4 1 2 3 4 46 4 3 2 6 10. ठीक आहे, 1064. ठीक आहे, हे मित्रांनो समसंख्यांची बेरीज झाली. आता आपण ह्याच्या नेक्स्ट पॉईंट बघूया की ह्याच्या नेक्स्ट पॉईंट काय आहे. इथं आता मित्रांनो इथे काय विचारलं माहिती आहे का, पहिल्या, ठीक आहे, पहिल्या 12 नैसर्गिक संख्येच्या घरांची बेरीज विचारले. ठीक आहे, घरांची बेरीज. तर मित्रांनो घरांचा फॉर्म्युला आपल्याकडे काय होता मित्रांनो, तुम्हाला सांगितलेला 12 नैसर्गिक संख्येच्या घरांची बेरीज. ठीक आहे, हे पण करूया. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता n इंटू n प्लस 1 सॉरी डिवाइड बाय 2 ह्याचा स्क्वेअर. ठीक आहे, 12 इंटू 13 डिवाइड बाय 2 ह्याचा स्क्वेअर. ठीक आहे, तर 12 गुणिले 13 बेकी बे बेस 12
13 × 6 इथे 88चा स्क्वेअर. ठीक आहे, 88चा स्क्वेअर आपण काढूया मित्रांनो. एकच मिनिट द्या. 78 78 8 64 7 49 8 56 56 12 14 5 आणि 11. ओके. अं, 112. ठीक आहे, 4 6 7 8 9 1 10. आपण एक इथं घातलेला आणि ह्याच्या चालू निघाला 4 5 6. ठीक आहे, 6,84. ठीक आहे, ह्याचं उत्तर आहे. आणि नेक्स्ट आहे मित्रांनो, पहिल्या 12 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. ठीक आहे, हा आपण एक आपला नेक्स्ट शेवटचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, हे पण आपण इथं बघूया. पहिल्या 12 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला मित्रांनो n × n + 1 × 2n + 1 / 2. ठीक आहे, 12 विचारले, सोपं आहे. 12 × 12 12 + 1 × 12 × 2 + 1 / 2. 12 × 13. ठीक आहे, गुणिले 24 + 1 / 2. 12 × 13. 12 × 13 12 3 6 3 3 1 2 5 1 1 1 156 × 25 / 2. 156 / 2. 78. 2 2 14 2 16 गुणिले 25. ठीक आहे, 70 + 8 गुणिले 25. ठीक आहे, 25 × 7 का 175 आहे. 25 115 175. ठीक आहे, 175 0 25 8 200. ठीक आहे, 0 5 1 9 5 0. ठीक आहे, हे मित्रांनो याचं उत्तर आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज बघितलं आहे त्रिकोण संख्येचा पाया. ठीक आहे, याचा पाया कसा काढतात, पायावरून त्रिकोण संख्या कशी काढतात, त्रिकोण संख्येवरून पाया कशी काढतात, नैसर्गिक संख्यांच्या क्रमवार संख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज क्रमवार, सम संख्यांची क्रमवार संख्यांची बेरीज. ठीक आहे, ह्याच्यानंतर आपण बघितलेलं मित्रांनो, आपल्याला कुठल्या पण संख्या दिल्या 21 ते 50 40 ते 81. ठीक आहे, ह्याच्यामधल्या नैसर्गिक संख्या कशा काढायच्या, त्याच्यापासून संख्या कशा काढायच्या, विषम संख्या कशा काढायच्या, हे पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण वर्गांची बेरीज बघितली. ठीक आहे, किंवा हस्तांतर किंवा सामने जे असतात. ठीक आहे, हे पण आपण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं थांबवतो. ठीक आहे, धन्यवाद तुमचं किमती वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.